फातिमाशे आणि भारतातल्या सर्व महामानवांना माझे कोटी कोटी प्रणाम. आजच्या बांद्रा पूर्व इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्व आयोजकांचं हार्दिक अभिनंदन. विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मुंबईचे लढवय्ये नेते माननीय कैलास जयस्वालजी, कार्याध्यक्ष अय्याजभाई, महिला महाराष्ट्र महासचिव करुणाताई, माननीय वाघमारे जी, अजीज भाई, मैं सबका नाम नहीं ले पाती हूँ. अच्छा, हिंदी में बात करूँ या मराठी में पहले बताइए. मंचावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनी क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर झाली. आमचे मोर्या भाई यांनी मला सरप्राईज दिले की खरं तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही अशाच प्रकारे व्हायला पाहिजे. त्यांनी संविधान दिलं एवढंच नाही तर आपली उद्देशिका वाचून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिशय छान उपक्रम राबवला गेला आणि असा उपक्रम प्रत्येक कार्यक्रमात आपण इथून पुढे कैलासभाई राबवूया. इथे काही मुद्दे मी मांडणार आहे कारण भाषण आपल्याला करायचं नाही. पहिला मुद्दा हा आहे, एक महत्त्वाचा मुद्दा की आता आपण रोज सोशल मीडियावर बघतोय की 21 ऑगस्ट भारत बंदचं हे जाहिरात चालू आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, आपण आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते आहोत. जोपर्यंत आपला नेता, आपले राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला आदेश करत नाहीत तोपर्यंत आपण 21 ऑगस्टच्या भारत बंदचा उल्लेखही कुठे करायचा नाही. कारण आपण एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि जोपर्यंत आपलं नेतृत्व आपल्याला आदेश देत नाही तोपर्यंत आपल्या कुणालाही तो अधिकार नाही आहे. त्यामुळे मी सोशल मीडियावर तुम्ही बघितलं तर माझ्या FBवर सुद्धा मी ते जाहिरात केलेली नाही, पण बऱ्याच लोकांनी केली आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत आपला नेता आपल्याला आदेश देत नाही तोपर्यंत आपण याविषयी बोलायचं नाही. दुसरी गोष्ट, माझ्या बंधू इथे ज्यांनी गाणं गायलं अतिशय सुंदर गाणं की हृदयाला छेद पाडणारं किंवा हृदयाला भिडणारं गाणं. परंतु मी पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते की आपल्या देशाचं नाव भारत आहे. त्यामुळं तुम्ही हिंदुस्थान बोलू नका. नाही, कारण हा हिंदुस्थान म्हणजे काय, तर हिंदूंचं स्थान, जिथे हिंदू राहतात ते स्थान आपल्या भारतामध्ये आपण सर्व धर्मीय लोक राहतो. त्यामुळे आपला देश हा भारत देश आहे. आपल्या संविधानामध्ये सुद्धा इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे. त्यामुळं इथून पुढे अशा चुका करू नका. कारण बहुतेक हिंदू माझे मुस्लिम भाऊ आहेत ते नेहमी सवय झालेली आहे पूर्वीपासून की हिंदुस्थान पाकिस्तान असं बोलण्याची. परंतु इथून पुढे तरी किमान सुधारणा करा, कविता लिहा, गाणी लिहा, छान तुम्ही त्याच्यामधून समाजाला जागृत करताय. परंतु त्याच्यामध्ये उल्लेख मात्र आपल्या देशाचा भारत हाच आला पाहिजे. आणि ह्या भारतात इथे सगळे धर्माचे लोक बसलेले आहेत, जैन भाई सुद्धा बसलेले आहेत, मुस्लिम बंधू आहेत आणि आपण सगळे भारतीय आहोत. त्यामुळं भारताचा उल्लेख भारतीय म्हणून झाला पाहिजे. आपण कोणत्याही जाती धर्माचे नाहीत, आपला एकच धर्म आहे, भारतीय. आपण सर्व भारतीय आहोत. दुसरा मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये आता येणारे इलेक्शन आपल्याला लढवायचं आहे. त्यामुळं आझाद समाज पार्टी ही घराघरामध्ये पोचली पाहिजे आणि कैलासभाईंनी त्याचं अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. आमचे आता आशिष भाईंनी जे सांगितलं की आतिफ भाईंनी जे सांगितलं की त्यांनी मीरा भाईंदरमध्ये घराघरामध्ये आझाद समाज पार्टी नेली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांनी ज्याप्रमाणे इथे ठणकावून सांगितलं की मीरा भाईंदरमध्ये आम्ही घराघरात आझाद समाज पार्टी पोहोचवले, त्याप्रमाणे मी तुमच्या प्रत्येकाकडून अपेक्षा करते की प्रत्येकाने इथे सांगावं की माझ्या संपूर्ण एरियामध्ये आझाद समाज पार्टी ओळखली जाते आणि तिथे बरं, ही आझाद समाज पार्टी आपण प्रत्येक घरामध्ये का पोचवायची, का पोचवायचे सांगा बरं. कारण ही पार्टीच आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळवून देणार आहे. आझाद समाज पार्टीच आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून देईल. त्या आत्ता दुसरी गोष्ट, आंदोलनं करा, बिनधास्त करा, कारण आपल्याकडे ॲडव्होकेट पण आहेत आपल्या हक्काचे. त्यामुळे जेलमध्ये जायची भीती बाळगू नका. जेलमध्ये गेलात तर बिनधास्त जा, आम्ही लगेच जामीन देऊ, बरोबर की नाही. आणि मी सुद्धा काल नागपूरला एक ॲडव्होकेटच महिला जॉईन केली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून.
तर जास्तीत जास्त आपली ॲडव्होकेट सेलसुद्धा आहे, परंतु काही ॲडव्होकेट आपले लांब राहतात, त्यामुळे आपल्याला पटकन मदत मिळत नाही. पण मला खूप छान वाटलं की इथे तुम्ही आहात उपस्थित, त्यामुळे एकदा आपल्या ॲडव्होकेट भाईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. आता अय्याजबाईंनी एक मुद्दा उपस्थित केला होता, सोशल मीडियाचा. इथे कार्यक्रम झाला, आता मध्ये आपला कुठे कार्यक्रम झाला, मध्य दक्षिण मुंबई, तिथे कार्यक्रम झाला, परंतु त्याचे कुठलेही अपडेट्स मला फेसबुकवर जास्त दिसले नाही. तर इथे बसणारा प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे की नाही? मोबाईल प्रत्येकाचं फेसबुक आहे. मग फेसबुक कशासाठी मला सांगा? फक्त आपले फोटो अपलोड करण्यासाठी आहे का? तर आपली पार्टी कशी वाढली जाईल, आपल्या पार्टीत काय काम केलं जातं, आपण काय काम करतो, हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचंय. आणि जोपर्यंत आपण हे सगळे, कारण बऱ्याच आता काही गोष्टी मला इथे बोलायचंय की बरेच फोटो मी बघत असते, तर काही लोकांनी फक्त स्वतःचे सेल्फी एवढाच फोटो टाकलाय फेसबुकवर. तुम्ही कार्यक्रमाला येताय, तुम्ही तुमचा कार्यक्रम आहे ना, तुम्ही काय करता, तुमचे कार्यक्रम कसे होतात हे लोकांना कळू द्या, लोकांपर्यंत पोहोचू द्या. कारण इथे आपण कशासाठी येतोय? चर्चा होते आपली. इथे आपण भाषणं ठोकत नाही, इथे आपण एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगतो आणि आपण आपली पार्टी कशी वाढली जाईल त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग आपले हे प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. जे आपल्या पार्टीमध्ये नाहीत त्यांनाही वाटलं पाहिजे की अरे काय छान कार्यक्रम होता त्यांचे, किती चांगली शिकवण देत आहेत, आम्हालाही या पार्टीमध्ये गेलं पाहिजे. आता आपण बघतोच आहोत की प्रत्येक ठिकाणी इथे आमचे शिवसेनेचे बंधू बसलेले आहेत, त्यांनाही मी सांगेन की शिवसेनेचे बरेच लोक आझाद समाज पार्टीमध्ये आलेली आहेत, बीजेपीची लोक आझाद समाज पार्टीमध्ये येत आहेत, राष्ट्रवादीची लोक येत आहेत. याला कारण हे आहे की संसदमध्ये पूर्ण संसद गाजवणारा, बेधडक बोलणारा, आमचा 100 बरोबरीचा एक शेर, आझाद समाज पार्टीचा शेर संसदेमध्ये बसला आणि ठणकावून तो अध्यक्ष महोदयांना आपला प्रत्येक मुद्दा सांगत असतो. आपला कुणीतरी आवाज तिथे उठवतोय, आपल्याला खूप मोठी ताकद मिळाली. आणि ही ताकद आपण कुठे लावायची की वाया घालवायची हे सगळं आपल्या हातामध्ये. ही ताकद कशी वाढली जाईल याच्यावर आपण भर दिला पाहिजे. रोज 10 लोकांना भेटा, 100 लोकांना, आपण असंही फिरत असतो कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, तेव्हा आपण आपल्या पार्टीविषयी सांगा, आपल्या पदाधिकाऱ्यांविषयी सांगा. तुमचा नेता कोण आहे? कैलासभाई. तुम्ही कैलासभाईंविषयी बोला. त्यांच्या मनामध्ये तुमच्या नेत्याविषयी कसे विचार पोचतील? कैलासभाई मुंबईमध्ये आहेत, ते काय काम करतायत? नेहाताई महाराष्ट्रावर आहे, करुणाताई महाराष्ट्रावर आहे, अय्याजबाई मुंबईत आहेत, हे लोक काय काम करतात हे आपल्या लोकांना कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा. आम्ही फेसबुकवर काय टाकतो, पोस्ट, कुठल्या पोस्ट टाकतोय? आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे. आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा मारलं जाते. आता परवा डोंबिवलीची एक घटना आहे की 7 वर्षाच्या मुलाला एका माणसानं मारून फेकून दिले. अजूनही तो आरोपी सापडलेला नाहीये. बाकी लातूरमध्ये 2 घटना घडल्या की वसतिगृहातली एका मुलीला बिल्डिंगवरून ढकलून दिलं. आता त्या प्रिन्सिपलला वगैरे सगळ्यांना अटक केलंय. म्हणजे अशा या छोट्या छोट्या, उरणला आपली एक बहीण आहे, पुणे, म्हणजे कुठला जिल्हा सांगू मी की जिथे अन्याय अत्याचार नाही घडत? प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांवरही अत्याचार होतोय. इथे समाज म्हणून बघितला जात नाही, इथे आम्ही माणूस म्हणून बघतोय. म्हणजे आमच्या प्रत्येक भावावर अन्याय अत्याचार होतोय. तर हा अत्याचार दूर करण्यासाठी आम्हाला स्वतःलाच कणखर व्हावं लागणार आहे, आम्हाला स्वतःलाच आमची कंबर कसावी लागणार आहे. त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला सांगते की इथे घाबरायची गरज नाहीये. आपण मरण्यासाठी जन्माला आलोय. इथला कुणी असा आहे का जो म्हणेल की नाही मी इतकी वर्ष जगणार आहे म्हणून? कुणीच सांगू शकत नाही. पण आपलं हे जीवन तर आपलं हे जीवन आपण कारणी कसं लावायचंय? आता आपण या घरात प्रवेश केलाय. हे घर म्हणजे काय की आपली आझाद समाज पार्टी. या घरात जर आपण प्रवेश केलाय तर हे घर आपलं हक्काचं घर आहे. हे घर कसं आनंदित राहील म्हणजे आपण आपल्या भावंडांना कसं आनंदित ठेवू? आनंदित ठेवू म्हणजे काय करायचंय? कोणाचे वाढदिवस साजरे करायचे आहेत का? नाही. तर त्यांच्यापर्यंत त्यांच्यावर अन्याय कसा होणार नाही, त्यांच्यावर अत्याचार कसा होणार नाही याची दखल घेणं, आमच्या भावंडांचा सांभाळ करणं हे आपलं काम आहे. आपल्या अधिकारासाठी लढणं. कारण आज चंद्रशेखर आझाद भाई जर संसदेत लढतायत तर इथे तुम्हाला आम्हाला लढलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी अन्याय होतोय, कुठे नाही होत असं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय. आता आपण बघितलं की आपल्यावर संसदेत भाईंनी बरेच मुद्दे उठवले. आपले हक्क हिरावून घेत आहेत, आपलं आरक्षण आपलं ते संपून टाकतायत.
म्हणून ह्या आरक्षण आपलं टिकवण्यासाठी आपल्याला एकजूट केली पाहिजे. आपल्याला भाईंची ताकद वाढवली पाहिजे. तुमची आमची ताकद मिळून भाईंची ताकद येते. आज संपूर्ण देशाचं लक्ष एकमेव भाई चंद्रशेखर आझादजींकडे. तुम्ही जर सोशल मीडिया ट्विटर वगैरे बघत असाल तर तुम्हाला कळेल की नरेंद्र मोदींजींचे व्ह्यूज आणि भाई चंद्रशेखर आझादजींचे व्ह्यूज ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कित्येक लाखांचा फरक आहे. आज इतक्या लाखांनी आमचा नेत्याला लोक बघतायत. म्हणजे काय की आमची पॉवर किती आहे. मग ही पॉवर आम्हाला महाराष्ट्रात दाखवायला नको का. जर दिल्लीत आमचा भाऊ आहे तर इथे माझे अनेक भाऊ आहेत. तर आमच्या ह्याच भावांना आम्हाला कोणाला नगरसेवक बनवायचंय, कोणाला आमदार बनवायचंय. आणि हे आमदार आणि नगरसेवक आमच्या भाषणाने होणार नाही तर ही तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने होणार आहे. त्यामुळं आपल्या एरियामध्ये जनजागृती करणे जास्त गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आता कार्यक्रमाचं आयोजन मला फार छान वाटते की इथे मी बसून ऐकते की आज इकडे कार्यक्रम आहे, उद्या तिकडे आहे, परवा तिकडे आहे. म्हणजेच काय की मुंबई हमारी मुठ्ठी में. एक दिवस असा येईल की आज टीव्हीवर आझाद समाज पार्टी दाखवली जात नाहीये. मी रोज बघत असते पण आमचा नेता कुठे दिसत नाहीये. आमच्या बातम्या कुठे येत नाहीत. आज आम्ही इतर ठिकाणी जातोय, फिरतोय, पण आम्हाला कोणी दाखवत नाहीयेत. तर दाखवतात कोण. BJP, शिवसेना, दुसरी शिवसेना, मनसे. काय करतात ही कामं. सगळं महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलंय. तुमचं आमचं वाटोळं करून ठेवलंय. आम्हाला आमच्या अन्यायात आज आत्तापर्यंत आमचे कोणते हक्क आम्हाला दिले. आमचा कोणताही नेता निवडून जाऊ दे इकडचा, एकदा निवडून गेला की पुन्हा तो फिरून बघत नाही. 5 वर्ष तरी तो येत नाही आमच्याकडे. आणि तुम्हाला मी सांगते बांधवांनो, तुम्हाला या निवडणुकीच्या काळामध्ये पैशांचं प्रलोभन दिलं जाईल. घ्या, नाही म्हणू नका. पैसा कुणाला नकोय, पण मत कुणाला द्यायचंय हे तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा. वाटणाऱ्यांकडे पैसा जास्त झाला म्हणून ते वाटतंय, बरोबर ना. कारण नसतील पैसे ते वाटले असते का. आम्ही नाही वाटत, आम्ही वाटणारही नाही. भाई चंद्रशेखर आझादजी पैसे न वाटता संसदमध्ये पोहोचले, खासदार झाले, एकही रुपया न देता. आणि तिथे रुपये देणारे हरले. म्हणजेच काय की तुमच्या कामामध्ये ताकद असली पाहिजे. कारण तुमच्या कामात जर ताकद असेल तर आम्हाला आमदार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, आम्हाला नगरसेवक होण्यापासून कोणी रोखत नाही. आणि मीडियावाले काय आहे, जर आमचे आमदार गेले, आमचे खासदार झाले अनेक, आमचे नगरसेवक असले तर मीडियावाले आमच्या मागे मागे पळतील. एक दिवस असा येईल की BJP, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याऐवजी फक्त टीव्हीवर तुम्हाला आझाद समाज पार्टी दिसेल. आणि तो दिवस मला असं वाटतं दूर नाही. काही वर्ष आम्ही वाट बघू फक्त. कारण आमच्याकडे आतिफाईंसारखे माणसं आहेत, आमचे कैलास जयस्वालजींसारखे माणसं आहेत. म्हणजे हे जे लढवय्ये सैनिक आहेत, आमचे मोर्याबाई जबरदस्त बोलतात. इतकं सुंदर बोलणं त्यांचं आहे की मला असं वाटतं की त्यांनी ही धुरा हातात घ्यावी की जनजागृतीची. कारण जनजागृती करण्यासाठी हल्ली लोकांना काय आवडतं माहिती आहे का. शेरोशायरी आवडते. शेरोशायरी म्हटलं की ते टाळ्या वाजवतात, बरोबर ना. मग तुम्ही जा गल्ली गल्लीमध्ये, छोटे छोटे कार्यक्रम घ्या. शेरोशायरीमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. माझे भाऊ आहे, त्यांनी गाणं गायलं. गाणी गाऊन तुम्ही त्यांच्या लोकांमध्ये पोचवा आपलं म्हणणं. मला वाटतं नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांना जशी भाषा समजते आपल्याला त्या भाषेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळं ही एका मगाशी आमची एक मुद्दा झाला. मोर्याबाई म्हणाले की हिंदू मुस्लिम आम्ही हिंदू असलो तरी आम्ही नातेवाईक. त्यांनी नातेवाईक सांगितलं. मला इथे सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट सांगायची वाटते की माझी चुलती एक ब्राह्मण आहे, एक चुलती म्हणजे काकी मुस्लिम आहे, माझी सूनबाई म्हणजे माझ्या दिरांची सूनबाई एक मराठा आहे, एक मातंग समाजाची आहे, आणि माझ्या नंदेची म्हणजे सरांच्या मोठ्या बहिणीची सून ही मुस्लिम आहे. आणि आम्ही सगळी लोक सगळे सण साजरे करतो. कारण तुमच्या प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. त्यामुळे तो आदर आम्ही आमच्या घरात करतो. म्हणजे सुरुवात आम्ही आमच्या घरातून केली. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही हिंदू मुस्लिम करू नका, तेव्हा आम्ही विचार करतो आम्ही हिंदू आणि बौद्ध करतो का. कारण मी बौद्ध आहे, परंतु बौद्ध धर्मात कुठलीही जात नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं कारणच हे आहे की त्याच्यामध्ये जाती नाही. इतर अनेक धर्मामध्ये जातीयता आहे. आणि आम्ही पहिला आमचा धर्म आहे की आम्ही भारतीय आहोत. त्यामुळं आपण सगळ्यांनी जितका एकमेकांना सपोर्ट करता येईल तितका सपोर्ट करूया. जात धर्म सगळं पाठीमागे टाकून द्या. आम्ही माणूस आहोत.
आम्हाला माणसांच्या उपयोगी पडायचंय, आम्हाला माणसांचं सुखदुःख दूर करायचंय, त्याच्यासाठीच आम्ही आहोत. आमचे गेलेले अधिकार आम्हाला सगळे मिळवायचे. आणि जोपर्यंत भाई चंद्रशेखरजींचे हात आपण कणखरपणे तसेच ठेवत नाही तोपर्यंत आपण मात्र तळागाळातच राहू. त्यामुळे माझ्या बंधू आणि भगिनींनो, आता आम्हाला आमचा अधिकार देणारा माणूस मिळालेला आहे, आमचं ऐकणारा माणूस मिळालेला आहे, आमचं म्हणणं ऐकवणारा आमचा खरा शेर आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली. ही ताकद आपण सगळ्यांनी मिळून टिकून ठेवूया. कारण भाई जेव्हा महाराष्ट्रात येतील, आता नाही म्हणत मी, अजून काही वर्षांनी, तर तेव्हा भाईंनी म्हटलं पाहिजे, अरे हमारा वो विधायक दिख नहीं रहा है, अरे हमारा वो नगरसेवक नहीं दिख रहा है. भाईंच्या तोंडी ही वाक्य जेव्हा येतील तेव्हा मला वाटतं की आपण जे काम करतोय त्या कामाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. आणि मला वाटतं आमचे कैलासभाईंनी आमदार व्हावं तशी त्यांनी तयारी करावी. आमचा फुल सपोर्ट आहे. महाराष्ट्राची सगळी लोक येतील. आपली महाराष्ट्र कमिटी आहे, आमचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आनंददादा लोंढे, आमचे प्रवक्ता आहेत सुमित भाई, ते सुद्धा मुंबईमध्ये येतात, तेही छान काम करत आहेत. आमचे प्रभारी आहेत अविनाशभाई शांती. आमची खूप मोठी कमिटी आहे महाराष्ट्राची आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. मुंबई क्षेत्र याच्यावर अधिकार आमचा नेता आहे कैलासभाई. तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे बघण्याआधी तुम्ही ह्यांच्याकडे बघा, कारण ते नीट तर आम्ही नीट, बरोबर की नाही. त्यामुळं ज्याने त्याने आपल्या नेत्याचे हात बळकट करावे. तुम्ही त्यांचे हात बळकट केले तर आमचे हात आपोआप बळकट होतील आणि आमचे हात बळकट झाले तर भाई चंद्रशेखर आझादजींचे हात बळकट. बाकी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत बिंद्रासराव, अतिशय छान काम चालले त्यांचं. तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप शुभेच्छा देते. तुमचे धन्यवाद की छोटासा का होईना पण खूप छान कार्यक्रम आयोजित केला. आणि अशाच प्रकारे प्रत्येक जिल्हाध्यक्षाने आपापल्या एरियामध्ये आपल्या टीम वाढवायला सुरुवात करा. कारण जोपर्यंत तुम्ही टीम वाढवत नाही तोपर्यंत संघटन वाढत नाही, तोपर्यंत पार्टी मजबूत होत नाही. पार्टी मजबूत होण्यासाठी आपण एकमेकांनी प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचार केला पाहिजे की बाबा मला पुढे जायचंय, कोणाला पुढे पाठवायचं नाहीये, मला पुढे जायचंय. आणि मला जेव्हा मी पुढे जाईन, मला पुढे गेलंच पाहिजे, मी पुढे जाणारच, हे ध्येय जेव्हा तुमच्या मनामध्ये बसेल तेव्हा आपली पार्टी आपोआप वाढेल. आपल्याला मागे वळून बघायची गरज लागणार नाही. आजपासून इथे बसलेले प्रत्येक बंधू भगिनी आहेत जे सोशल मीडिया हँडल करतात किंवा फेसबुक सगळ्यांकडेच आहे, बरोबर ना. आपले जेवढे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या प्रत्येकाला दिसले पाहिजेत. असं करा. आणि एकमेकांनी आपल्या नेत्यांचे म्हणजे आमचे अकाउंट बघा, आम्हाला तुमचे अकाउंट दिसू द्या, आम्ही तुम्हाला फॉलो करू, तुम्ही आम्हाला फॉलो करा. म्हणजेच काय की आम्हाला अख्खा महाराष्ट्र फॉलो करेल. तुमची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला होईल. तुम्ही मुंबईत आहात पण तुम्ही महाराष्ट्रात कसे कळणार मुंबईचे कार्यकर्ते कोण आहेत. कारण आता फक्त मला असं वाटते की भाई कैलासभाई बिंद्रासराव दिसत आहेत, बाकी आम्ही तर दिसतोच आहोत, पण तुम्ही दिसत नाही. आणि माझी इच्छा आहे की अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला ओळखावं. त्यामुळं सोशल मीडिया हा अतिशय छान माध्यम आहे. ट्विटरवर कोण कोण इकडचे खूप कमी लोक आहेत. प्रत्येकाने ट्विटर अकाउंट ओपन करा. आपलं ट्विटर अकाउंट ओपन केलं तर तुमचं म्हणणं जे आहे ना ते अख्खं जग बघतं. कारण भाई चंद्रशेखर आझादची बऱ्याच वेळा बिहार किंवा राजस्थान इकडून सगळे आम्ही आंदोलनं करत असतो. ट्विटर आंदोलन म्हणतात त्यांना. सकाळपासून म्हणजे 10चा टायमिंग दिलेला असतो किंवा 11चा टायमिंग दिलेला असतो. तर हा टायमिंग संध्याकाळपर्यंत जोपर्यंत आम्ही 1 नंबरवर पोचत नाही आमचा हॅशटॅग, तोपर्यंत आम्ही हार मानत नाही. आम्ही आमचं म्हणणं मांडत असतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रातनं फक्त मीच असते अगदी शेवटपर्यंत. तर ही कुठेतरी भाईंना दुःखदायक वाटतंय की महाराष्ट्रातली लोक ट्विटरवर का नाही. जग कुठे चाललंय. आम्ही मोबाईलचा वापर कशासाठी करायचा, फक्त पिक्चर बघण्यासाठी का, बरोबर ना. मला वाटतं बहुतेक बंधू पिक्चर बघत असतात मोबाईलमध्ये, कुणी काय पाठवलं ते फोटो बघत असतात. परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियासारखं मोठं क्षेत्र हे नाही आहे, तुम्हाला मोठं साधन नाही आहे. तर सोशल मीडियावर तुम्ही जेवढे जाल तेव्हा तुम्ही जगाच्या जवळ जाल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगते की आपण सगळ्यांनी आपली ही आझाद समाज पार्टी वाढवण्याचा प्रयत्न करूया. आणि येणाऱ्या इलेक्शनवर, आता इलेक्शन येते, निवडणुका मला वाटतं जाहीर झाल्यात.
सप्टेंबरला केव्हाही 15 सप्टेंबरपर्यंत आपल्याला आचारसंहिता लागू होईल. त्यामुळं जेवढे कार्यक्रम तुम्हाला घेता येतील तर 15 सप्टेंबरच्या आधी घ्या कार्यक्रम. 15 सप्टेंबरच्या आधी कार्यक्रम घ्या आणि प्रत्येकाने आपल्या घराघरापर्यंत प्रजा समाज पार्टी पोचवा, आपलं संविधान पोचवा. मोर्याजींनी खूप छान काम केलंय आणि प्रत्येक कोणाकोणाच्या घरात संविधान आहे बरं मला खरं सांगा. बघा आम्ही कधीतरी घरी येईल, आहे का संविधान? आहे ना. प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे संविधान. तुम्ही वाचलंय का? काही वाचलं नाही तरी चालेल, पण त्यात कलम, कोणत्या घटनेला कोणते कलम आहेत ते तुमचे पाठांतर असले पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्हाच्यावर एखादी केस येते आणि जेव्हा पोलीस किंवा आम्ही एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना कलम लावताना पोलिसही टाळाटाळ करतात, त्यावेळेला आम्हाला पोलिसांना सांगायचं असतं की याला हा कलम लागतो. म्हणजे काय की पोलिसांना कळतं की बाबा संविधानाचे अभ्यासक आहे. जेव्हा आम्ही संविधानाचा अभ्यास करतो तेव्हा त्यांना कळतं ना, तेव्हा ते सुद्धा चुकीचे कलम आपल्यावर लावत नाहीत. त्यामुळं आपण संविधान जर आपल्यासाठी आहे तर त्याचा वापर आपण स्वतः केला पाहिजे. त्यामुळे संविधान सगळ्यांनी वाचा, संविधानातले सगळे कलम सगळ्यांनी पाठ करा. आत्ता आणखी एक गोष्ट घडली की संविधानातले बरेचसे कलम चेंज केले म्हणजे आता 376च्या जागी 120 वगैरे लावलं आहे असे. तर आता हे करून त्यांनी काय साध्य केलं आहे तुमच्या कोणाच्या लक्षात नसेल आलं. कारण का माहिती आहे का की लोकांना कळणारच नाही, कारण एवढा अभ्यास आता करणार नाही. अरे हा लावलाय ना कलम, तो लावलाय ना कलम. आम्हाला तेव्हा माहिती आहे का 376 सगळ्यांना माहिती आहे रेपचा कलम आहे, बरोबर आहे. परंतु पोलिसांनी एखाद्या आरोपीला जर झाकायचं म्हटलं तर त्यांनी तो नवीन आलेला कलम त्याच्याऐवजी दुसरा कुठला टाकला तर म्हणजे हे काय लावलाय ना, कलम बदलले. तेव्हा आम्ही काय सांगणार आहोत, बरोबर ना. तेव्हा आम्हाला माहीत असलं पाहिजे की आम्ही आमच्या माणसाला न्याय द्यायला जाताना पोलीस कोणते कलम लावत आहेत आणि कुणी आमच्यावर अन्याय तर करत नाहीत ना, आमच्यावर खोटे आरोप तर करत नाहीत ना, हेही सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. आपले ॲडव्होकेट आहेत, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये संविधानाचं महत्त्व आणि जे काही कलम आहेत किंवा अन्य अत्याचार बाबतीत तेच सगळं सांगत जा. म्हणजे लोकांचं पाठांतर झालं पाहिजे. प्रत्येकाने ज्याला जे येतं ते त्यांनी बोलत जा आणि सगळ्यांनी ते ऐकत जा. मी बऱ्याच वेळा बघते की काही लोक भाषण करत होते, काही अपसात बोलत होते. दॅट इज रॉंग. इथे तुम्हाला घरगुती गप्पा मारायला बोलवलेलं नाहीये. बोलवलंय का? नाही ना. इथे आपले माणसं काय म्हणतायत ते ऐकण्यासाठी बोलवलंय. आला राग तरी येऊ द्या तुम्हाला, पण मी स्पष्ट बोलते, घरगुती गप्पा आपण इथून बाहेर गेल्यानंतर मारायच्या, बरं. पण समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतोय तर त्याचं ते प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, खूप उशीर झाला आहे कार्यक्रमाला. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की आझाद समाज पार्टी घराघरापर्यंत आपण नेऊया. महाराष्ट्र आम्ही बघतोय, मुंबई तुम्ही बघा, तुमच्यासोबत आम्ही आहोत. जिथे कमी तिथे आम्ही, एवढे लक्षात ठेवा. अर्ध्या रात्री फोन करा, तुम्हाला कोणताही काय प्रॉब्लेम येऊ द्या. कैलाश भाईंना माहिती आहे, बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला काय आणलं, पोलिसांनी ऐकलं नाही तर ते मला कॉल करतात आणि मग पोलिसांना माहिती आहे मी आम्ही कायशी जाऊ. ते मागच्या वेळेस आम्ही रॅली काढली होती आणि पोलिसांनी सांगितलं की त्यांना लेटर पाठवलं, आदल्या दिवशी लेटर पाठवलं, उद्या आमची रॅली, आज विजय रॅली भाईंच्या निवडणुकी जिंकून आले म्हणून. आणि आज त्यांनी सांगितलं की आचारसंहिता लागू पडली. आचारसंहिता रात्री लागू पडली का? नाही ना. मग तुम्ही आत्ता लेटर कसं येतात की 8 दिवस आधी जर आमचा कार्यकर्ता तुम्हाला लेटर देतोय आणि तुम्ही त्याला आदल्या दिवशी सांगताय की तुमचा कार्यक्रम होऊ शकत नाही, आम्ही परमिशन देत नाही कारण आचारसंहिता लागू आहे. मग 6 दिवस काय तुम्ही झोपा काढल्यात का? जेव्हा कैलाशभाईंनी मला सांगितलं, म्हटलं काळजी करू नका, नंबर द्या त्यांचा, त्यांच्याशी बोलले मी, कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत होणार, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. कारण आमच्या तुम्ही इथे चुकलाय. जेव्हा आमचे लोक तुमच्याकडे लेटर घेऊन आले त्याच वेळेला तुम्ही सांगितलं असतं की नाही भाई आचारसंहिता आहे, कैसे प्रोग्राम करोगे, अगली डेट ले लो, तर आम्हाला म्हटलं असतं. पण मध्ये 4 दिवस गेले आणि तुम्ही झोपेतून जागे झाल्यासारखे उठलात आणि सांगता की कार्यक्रम होणार नाही. आणि तो आमचा कार्यक्रम शेवटी नाईलाजानं त्यांना परमिशन द्यावी लागली. आणि झाला म्हणजे काय की पोलीस प्रशासन ही जर चुकलं तर त्यांना टाळ्यावर आणण्याचं काम आपल्यामध्ये आहे, ते आपण करायचं, केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट धाडसाने सांगत नाही, जोपर्यंत तुमची राग आणि धाडस याच्यामध्ये फरक आहे बरं का. तिथे गल्लत नाही करायची. धाडसानं सांगणं वेगळं, एखाद्याचा सन्मान ठेवून सांगणं वेगळं आणि एखाद्याला रागाने सांगणं वेगळं. रागाने म्हटलं तर काहीच शक्य होणार नाही. इथे आदिभाईंचा एकदा जोरदार टाळ्या वाजवा यासाठी की त्यांनी ते आंदोलन केलं होतं, त्या आंदोलन त्यांनी सक्सेस केलं. मी तुमचे फोटो वगैरे बघितले, कैलासभाईंनी फोटो टाकले होते. आणि अशी आंदोलनं केली पाहिजेत, पण आंदोलनं चमकण्यासाठी नाही करायची, तर आंदोलनं जिंकण्यासाठी करायची. कारण उपोषणाला आम्ही बसतो ना
ते आमच्या अधिकारासाठी बसतो. तो अधिकार जर आम्हाला नाही मिळाला तर मग आमचा बसून उपयोग काय? फोटो तर काढले जातातच, बरोबर ना? त्यामुळं इथून पुढे कुठे आणि कोणतंही नियोजन करताना तुम्ही मीराबाईंना सांभाळता, तर कोणतेही आंदोलन करताना आंदोलनाला बसण्यापूर्वी कैलाश भाई त्यांच्याशी चर्चा करत जा. प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी कोणतेही कार्यक्रम राबवताना काही करताना तुम्ही एक आपण जसं आपल्या बाबांना विचारतो किंवा आईला विचारतो, आई मी घरातून बाहेर जाऊ का? मुलं विचारतात की नाही, बरोबर ना? तर आपले नेते हे आपले पालक असतात. त्यामुळे आपण जे काही करतो ते आपण आपल्या नेत्यांना सांगितलं पाहिजे. काय होतं, त्यांना वाटतं की अरे मुझे पूछा है, म्हणजे त्यांचं लक्ष तुमच्यावर असतं. आणि वेळेला जर तुम्ही सांगितलं अरे कैलाश भाई आए नहीं, मैंने प्रोग्राम रखा था, कैसे कैलाश भाई आएंगे? कैलाश भाई आपके नेता है तो उनसे चर्चा करो की हम ये प्रोग्राम रख रहे हैं. क्या जेव्हा तुम्ही ते चर्चा त्यांना कराल तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष तुमच्यावर असेल की तुम्हाला काही कमी पडत नाही ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, इतर साठी. दुसरी गोष्ट, इथून पुढे जेव्हाही कधी आपण असा कार्यक्रम घेऊ आणि जेव्हा महाराष्ट्राची लोक येतील त्या पोलीस स्टेशनला एक लेटर द्यायचं. आम्ही भीम आर्मीमध्ये हे वेगळं पण थोडं चालू केलं होतं. कशासाठी माहिती आहे का? कार्यक्रमासाठी वेगळं लेटर आणि आमचे वरिष्ठ येणार आहेत त्यामुळं त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही आलं पाहिजे. कारण जेव्हा मी भीम आर्मीचे अध्यक्ष होते कैलाशभाई माझ्यासोबतच होते, कारण तेव्हापासूनच त्यांनी सुरुवात केली, धडाका कामाचा लावला. तर आम्ही आमचे सगळे लोक आधी लेटर द्यायचे, पोलीस आमच्या हॉलच्या बाहेर बसलेले असायचे. कारण काय होतं माहिती आहे का, ती तुमची ताकद असते, तुमच्या नेत्याची ताकद असते. म्हणजे आमची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. त्यांना आत नाही बसू द्यायचं पोलिसांना, बाहेर, कारण ते आमच्या संरक्षणात. जर आमच्यामध्ये काय झालं, जर आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही आमच्यासाठी आहात. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की हळूहळू आम्ही सोशल मीडिया काबीज करतो. कारण जिथे पोलीस असतात ना तिकडचा एरिया जास्त दाखवला जातो, तिथे काय चालतं हे दाखवलं जातं. त्यामुळं इतर पुढच्या कार्यक्रमाला टी व्हीवाले स्वतःहून आपल्याकडे येतील, स्वतःहून आपल्या बाईट्स घेतील किंवा त्यांना वाटेल की ह्यांचं म्हणणं जाणून घेऊ द्या, आझाद समाज पार्टी काय करते, म्हणून त्यांचं लक्ष राहील. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, सगळे जे नियम आहेत ते फॉलो करा, आपल्या वरिष्ठांना फॉलो करा. जिथे तुम्हाला काही अडचणी असेल कैलाशभाईंना विचारा, कैलाशभाई माझ्यापर्यंत पोहोचवतील, आम्ही आमच्या महाराष्ट्र कमिटीपर्यंत पोहोचू, माझ्याच्याने सॉल्व्ह झालं ते मी करेन. एखादी गोष्ट मला नाही जमली, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला जमतेच असं नाही, बरोबर ना? कुठेतरी मी कमी असेल, कुठेतरी कैलाशभाई कमी असतील, कुठेतरी तुम्ही कमी असाल, कुठे आमचे वरिष्ठ कमी असतील. तर इथे एकमेकांशी जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कोणत्याही व्यक्तीला कोणताही प्रॉब्लेम असेल, मग तो घरापासून असू द्या, दारापर्यंत असू द्या, ऑफिसपर्यंत असू द्या, अजून असा कोणता माईचा लाल पैदा झालेला नाही की जो आमच्या भावाच्या अधिकारावर घाला घालेल. एनी टाईम, अर्ध्या रात्री, तुम्ही रात्री 2 वाजता जरी मला फोन केला तरी माझा फोन खणखणतो. मी असं जेव्हा कधी चार्जिंग नसेल तेव्हा स्विच ऑफ असतो, पण एरवी माझ्या घरातले माझे मिस्टर इथे समोर बसले, त्यांनाही माहिती आहे की 24 तास माझा फोन खणखणत असतो, कारण पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. मलाच असं वाटतं कधी की कोणता माझा भाऊ किंवा माझी बहीण कधी अडचणीत असेल, तिला माझी गरज असेल आणि माझा फोन बंद असेल, तर म्हणजे तिला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी माझा फोन चालू ठेवते. ह्याच्यामध्ये फक्त आदर असतो, टाईमपास नाही. चहा झाला का विचारायचं नाही, काही जेवलात का विचारायचं नाही, मला अशी प्रश्न अजिबात आवडत नाही. दुसरी गोष्ट, मेसेंजरवर कुणीही बोलायचं नाही कुणाशी. मी कधीही मेसेंजर वापरत नाही फेसबुकला. जर फेसबुक वापरत असाल तर मेसेंजर वापरू नका, आणि जर वापरत असाल तर एखादा महत्त्वाचा मुद्दाच कोणाला तरी सांगा. आपल्या बहिणी बघितल्या की त्यांना ताई ताई म्हणून मेसेज करू नका, बरोबर ना? काहीच गरज नाही आहे, काही अडत नाही कुणाचं कुण्या वाचून. ताई जेवणार नाही का? एखादी आपली फेसबुक फ्रेंड आहे, तिला जर आपण काही बोललो नाही तर ती जेवणार नाही का? ती तुम्ही विचारल्याशिवाय झोपणार नाही का? कारण ह्याच्यातून ना चुकीचे मेसेज जात आहेत. बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे आल्या, आपल्या लोकांच्या नाही आल्या. अजून आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्याची अशी प्रकारची एकही तक्रार माझ्याकडे आली नाहीये. मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा. इतर पक्षातल्या लोकांचे येत आहे, सगळ्या पक्षातले लोक कार्यकर्ते आहेत, ते मला कॉल करतात की ताई असा प्रॉब्लेम आहे, ताई असा प्रॉब्लेम झाला. मग तेव्हा त्या गोष्टी मला वाटतात की माझ्या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडू नये, कारण त्याचा अपमान, तो माझा अपमान, मी माझ्या कार्यकर्त्याच्याही कानाखाली मारायला कमी करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण तो माझा भाऊ असणार आहे. पहिला माझा कार्यकर्ता म्हणजे माझा भाऊ आहे. इथे सक्कत चुलत मानलेलं असं नाहीये, भाऊ भाऊच असतो, ताई ताईच असते. एवढं एकच नातं जवळ ठेवायचं. आपल्या
कुठल्याही बहिणीवर अत्याचार होता कामा नये. आपल्या कुठल्याही बहिणीकडून आपल्या विरोधात कोणती तक्रार पोलीस स्टेशनला जाता कामा नये. तुम्ही लढा, तुमच्यावर केसेस होऊ द्या. कोणत्या केसेस? आंदोलन केलं, होऊ द्या केसेस. तुम्ही कुठे एखाद्या ऑफिसमध्ये कोणाला तरी काही आपल्या बांधवाला काही त्रास झाला, तिथे तुम्ही आवाज उठवला, तुमच्यावर केसेस झाल्या, होऊ द्या. आम्ही आहोत सगळे. आमचे कैलासभाई 3 महिने जेलमध्ये राहून आले, बरोबर ना? 3 महिने जेलमध्ये होते, पण माणूस घाबरला नाही. परत आंदोलन चालूच असतात. आमचे चंद्रशेखर आझाद भाई 1.5 वर्ष 16 महिने जेलमध्ये होते. 16 महिने अक्षरशः भाईंनी सुद्धा पोलिसांचा मार खाल्ला होता. 2015ला जेव्हा भीम आर्मी ओपन झाली होती, फक्त 2015ला ओपन झाली, म्हणजे जास्त वय नाही भीम आर्मीचं. आझाद समाज पार्टीचं वय फक्त 3 वर्ष आहे, पण आझाद समाज पार्टी दिल्लीमध्ये गाजते की नाही? 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एक का होईना, पण आपण आपला खासदार दिलेला आहे. मग येणाऱ्या 30 वर्षामध्ये आमचे किती खासदार असतील विचार करा. आणि भाईंनी स्पेशली सगळ्यांना आव्हान केले, सगळ्यांना प्रॉमिस केले की 2027 मध्ये सत्ता आणल्याशिवाय मी राहणार नाही. जर भाई दिल्लीमध्ये सत्ता आणतात, युपी मध्ये सत्ता आणतायत, तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला सत्ता लवकर नाही मिळाली तरी चालेल, परंतु आमचे बोलणारी माणसं विधानसभेत गेले पाहिजे. विधानसभेत जेव्हा आमची माणसं बोलायला लागतील ना, तेव्हा हे बाकीचे जे बुजगावणे आहेत ना, जे भुंकतायत, जे लाठ्याकाठ्यांची भाषा करतायत, जे मारझोड करतायत, आज खेडेगावामध्ये गेला तर बघाल तुम्ही आमच्या कितीतरी बहिणींवर, कितीतरी भावांवर अन्याय अत्याचार होत आहेत. हे आम्हाला शहरात आहोत इथपर्यंत तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला सगळ्यांपर्यंत ते येत नसतील. सोशल मीडिया जर तुम्ही व्यवस्थित हाताळला तर तुम्हाला ते कळेल की कुठे कुठे काय काय घडतं. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं की मी तिथे पोहोचू शकत नाही लगेच, मी काय करू? म्हणजे ही तळमळ जी आहे, ही तळमळ आम्हाला जर सुखाने शांतीने झोप यायची असेल तर आम्हाला सत्तेत गेलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत आमचे भोग आम्हाला भोगावे लागणार आहेत. त्यामुळं बंधूंनो, कंबर कसा, कामाला लागा. आणि आझाद समाज पार्टीला असं कुणीच म्हणायला नको की कोणती आझाद समाज पार्टी. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. याच्या आधी म्हणजे 2 महिने आधी, मे महिन्याच्या आधीपर्यंत भाई चंद्रशेखर आझादजींवर महाराष्ट्रातले लोक सुद्धा टीका करत होते, उघडपणे टीका करत होते. माझा त्यांना फोन जायचा, ए बाबा काय पोस्ट टाकलीस रे, पोस्ट डिलीट कर, तू ओळखतो का चंद्रशेखर आझादजींना, का तू त्यांच्याबद्दल बोलतोय? म्हणजे मला सांगावं लागायचं, भांडावं लागायचं. आज काय माहितीये का, जे भाईंना विरोध करत होते ना, भाईंची विरोधात पोस्ट, ते आज भाईंच्या कौतुकाची पोस्ट टाकतात, हमारा शेर. अरे भाई देखो, ये बात हमारा शेर बोलायची वेळ कोणी आणली? भाई चंद्रशेखर आझादजींनी. भाई नेहमी म्हणायचे की ताई उसने क्या बोला, मराठी में कुछ लिखा है चंद्रशेखर आझाद, तो मुझे जरा हिंदी में बता दो. मग मी सांगायचे भाई छोड़ दो मैं देख लूंगी उनको, नहीं बता दो. मग मी सांगायचे त्यांना काय बोलले. म्हणजे भाईंनी कधी कुणाला सोशल मीडियावर उत्तरं दिली नाही. तुम्ही बघाल युपीची लोकही भाईंना बरेच विरोध करायचे, बसपाची लोक भाईंना विरोध करायचे, पण भाईंनी कधीही कुणाला सोशल मीडियावर भांडले नाहीत, तू मी केली नाही, कुणाला उत्तर दिले नाहीत, परंतु शांत राहून त्यांनी विरोधकांचा कार्यक्रम केला. तर हा असा कार्यक्रम आम्हाला कुणाला मारायचं नाहीये, आम्हाला दंगली घडवायच्या नाहीयेत, आम्हाला काहीच करायचं नाहीये. आम्हाला फक्त आमचं ध्येयापर्यंत पोहोचायचंय. आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला संयम राखला पाहिजे, आमच्या रागावर आम्हाला कंट्रोल आला पाहिजे. आमचं काम आणि आम्ही एक मनाशी शपथ घ्यायची की आज़ाद समाज पार्टी मेरा घर है और ये घर कैसे बढ़ेगा. जो संविधान ने हमें अधिकार दिया है, ये संविधान लेके हमें चलना है, क्योंकि ये संविधान हमारे साथ रहेगा तो हमारा घर आबाद रहेगा, और संविधान नहीं रहेगा तो हमारे घर तोड़ने फोड़ने के लिए तो बहुत से लोग खड़े हैं. हमारे विरोधक बहुत सारे हैं ना, आज़ाद समाज पार्टी के विरोधक है कि नहीं? हमारे लोग शिवसेना में भी है ना, हमारे लोग राष्ट्रवादी में भी है. लेकिन जब कुछ होता है तो वो आगे आके बोलते नहीं है. बहुत दुख होता है कि हम उन्हें संसद में भेजते हैं, हम उन्हें विधायक बनाते हैं, लेकिन हमारी बातें वो उठाते नहीं हैं. जब तुम्हारा नेता कोई कुछ बोलता है हमारे लोगों को, तो उस नेता का वैसे वही उसका पद फेंक दो उसके मुंह पर, आ जाओ, ये घर खुला है आपके लिए. मैं तो खुला बोल नहीं सकतो. त्यामुळं आपलं घर आपण आबाद ठेवूया, आपण आपली शक्ती अशी वाढवूया की एक दिवस असा येईल, ओनली वन आझाद समाज पार्टी.
समाज को आजाद करने वाली पार्टी और इसका नेता है भाई चंद्रशेखर आजाद। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती